आपण आज पोलीस अधीक्षक कार्यालय इथं आलेला आहात. सकाळपासून इथं बसलात, नेमकं काय प्रकरण आहे, काय मागणी आहे तुमची? मी नीता पांडुरंग पवार, मी राहणारी तुळजापूर मधली आहे. मी असं शेतीची अवजारी करण्यासाठी पैसे घेतले होते एक व्यक्तीकडनं. त्याचं नाव रुपाली सुनील डोंगरे आहे आणि मी कर्ज परतफेड पण केली सर. आणि कर्ज परतफेड केल्यानंतर 5,000 रुपये दिले 30,000 मधून, तर 25,000 रुपये राहिले होते. त्यांना सांगून पण गेलते त्यांनी. सोलापूरमध्ये आल्यानंतर मी 5,000 दिले त्यांना. तर सांगून गेले, दीदी मी चालले, तुम्हाला 5-5 हजारने टाकते, मी धुण्या भांड्याच्या व्यवसायाला चालले. तर ते म्हणाले बर. मग मी माझी 5 महिन्याची एकदम पेमेंट साचवली. त्यांना द्यायला फोन केलता मी, त्यांनी काय घेतले नाहीत पैसे. मला पैसे नको, कोण नीता कुठली नीता मला काही माहित नाही. नंतर ते झाल्यानंतर मग परत मला काय म्हणाले गेली, तू जर इथं आली ना तू तुझ्या मुलासहित आणि तुझ्या सहित गाडीला बांधून तुला फिरवल म्हणा लागली, तुला गाडीला बांधून फिरवल म्हणून त्या भीतीने 30,000 घेतले होते. गेल्या 2 वर्षी घेतले होते. मग त्याचा व्याज आणि मुद्दल द्यासाठी मी तुळजापूरमध्ये येणार होते, पण त्यांनी पैसे घ्यायला तयार नव्हते सर. मग त्यामुळे मी काय केले माहितीये का, ते म्हणा लागले की मी पैसे घेणार नाही, कोण नीता कुठली नीता मला काही माहित नाही. तुझे 2 इथं मुलं आहेत ना, तू जर इकडे आली ना तर तुझ्या 2 मुलाला मारहाण करून तुझ्याकडे पाठवेल. आज की खबर मारहाण करून पाठवेल. आणि मी म्हणलं दीदी तुम्ही असं सांगितलं होतं तरी मी तुम्हाला बोलून आलते की दीदी मी धुण्या भांड्याला पुण्याला चालले, तुम्ही 5,000 घ्या, माझे 25,000 राहिले, त्यातून मी द्यायला तुम्हाला तयार आहे. तर ते काही घेत नव्हते. परत नंतर म्हणा लागले की तुझं घर काढायला आलं. माझ्या मुलांनी फोन केला, मम्मी त्यांनी घर काढायला लागले आणि 2 वर्ष झाले त्यांनी कुलूप लावले. आणि जर म्हणा लागले तू जर डिपार्टमेंट मध्ये जर सांगितलं ना, ते डिपार्टमेंट माझ्या खिशामध्ये येत म्हणा लागले. ते डिपार्टमेंटला आम्ही घाबरत नसतो, ते सगळे आमचेच आहेत म्हणा लागले. मी म्हणलं बरं का, म्हणून मी म्हणलं जाऊन दे आता, डिपार्टमेंट त्यांच्या समोर घाबरत नाही म्हणल्यावर म्हणलं मला माझा जीव माझा धोक्यात पडला ना. मग मी मुलाला म्हणलं काय चालले रे, तर म्हणली मम्मी दीदीनं कुलूप लावली, आम्ही बाहेरच आहे, आम्ही हे जे काम करायला लागलं बिगारीचे आणि वडेपाव खाऊन जगायला लागला, रस्त्यावर आम्ही झोपायला लागलो. वर भावकी पण नाहीये, कोण पण नाही आपल्याला आहे, असून पण नसल्यासारखं मम्मी, कोण आम्हाला जवळ पण ये म्हणलं ना, झोप पण म्हणलं लागला. आम्ही रस्त्यावर झोपलो मम्मी. मी म्हणलं राहून दे थोड्या दिवस काढ, दीदीला बोलून बघते. मग नंतर मी कॉल केला तर ती म्हणा लागली की मी पैसे घेणार नाही, मला तुझी जागा पाहिजे. 30,000 रुपये आपण घेतले 2 वर्षापूर्वी. त्यावेळेस तुम्ही काय लिहून वगैरे दिला होता का त्याला 100 रुपयाचा स्टाम्प लिहून दिलता, नीता पांडुरंग पवार 10,000 कर्ज घेणार आहे म्हणून असं लिहून दिलं. बाकी मी काहीच लिहून दिलेलं नाही. ते सगळं बॉन्ड पावती त्याच्यावरती 3 लाख रुपये असं लिहिलेले आहे. तुम्ही 3 लाख रुपये घेतले होते? 3 लाख घेतलेच नाही आम्ही, त्यांनी 3 लाख केलेले. माझ्या मुली कोणत्या बॉन्डवरती बॉन्ड वाचला होता का तुम्ही? नाही वाचला नव्हता आम्ही बॉन्ड. मी शिकलेली नाही, सवरलेली नाही, मी कळतच नाही, मला शिकलेलीच नाही सर मी. हरकत ना करे. मग आता मागणी काय आहे? माझी मागणी मला न्याय द्यावा. मी कमिशनर ऑफिस मध्ये गेले, कलेक्टर ऑफिस मध्ये गेले, तुळजापूरच्या ऑफिसमध्ये गेले, डीडी ऑफिस मध्ये गेले, मला न्याय मिळत नाही म्हणून मी आता माझ्या मनाने माझा आत्महत्या करून घेणार आहे. मला न्याय मिळत नाही. को अच्छी तरह से पता है कि इस उम्मीद इस्तेमाल को अल्लाह की रास्ते की तरफ, अल्लाह की दीन की 5 लाखाचा संसार लुबाडलाय त्यांनी. घरासोबत आज 25,000 मध्ये एवढी जागा घेऊन आणि शेवटीचा संसार सुद्धा घेऊन ठेवलाय त्यांनी. पूर्ण संसार अक्षरशः पाणी प्यायला घागर ठेवली नाही का, पाणी प्यायला ग्लास ठेवला नाही. पूर्ण संसार घेतला, कपडा लत्यापासून त्यांनी घेतलं. किती दिवसापासून इथं पाठपुरावा करतात? 8 दिवसापासून करायला लागलं तरी आम्हाला न्याय मिळाला नाही. आमचं घर मिळून आम्हाला कधी लावलं तुमच्या घराला? 1.5 वर्ष झालं कुलूप लावून सर, 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष झालं. मग तुम्ही आज का आला तिकडे? घर काढलं, जप्त केले त्यांनी, सगळे पत्रे वगैरे काढलेत म्हणून आम्ही आले. त्यांनी सगळं ठोकाठोकी केली म्हणून आला. 1.5 वर्षापासून कुठे राहत होतात? रातपाळीनं त्यांनी करायला लागले सगळे. 1.5 वर्षापासून कुठे राहत होतात? पुण्यामध्ये राहत होते, धुणं भांड करत होते. या मुलीला त्याच्या मालकाने सोडले म्हणून या मुलीचे 2 लेकरं आणि मी धुणे भांडे करून खाते. बरं, मग आता तुमची मागणी काय आहे एसपी साहेबांकडे? माझी एसपी साहेबांकडे मागणी एकच आहे, मला न्याय मिळवून द्या, माझं घर द्या, माझा संसार द्यावा. ऐकून घ्या. हा, तुमचं काय प्रकार आहे? कुठले तुम्ही? काय माझी जाऊच आहे ते. नाव काय तुमचं?
माझं राजश्री राजेश पवार. ठीक आहे, मग तुम्ही काय पैसे वगैरे घेतला होता? मग मी पण 10,000 रुपये घेतले होते. बरं, मग तिने म्हणली ती माझं घर काढल्याशिवाय तिचं घर काढता येत नाही, माझ्या घरापासून तिला वाटायचे घर काढायला. ठीक आहे, मग तुमच्या पण घराला कुलूप लावले? माझं समजे 6 महिने ते समजा नेलंय, माझं पण पत्रे बित्रे समजा नेलंय. मी मावशीकडे गेलते पैसे दिला नाहीत का त्यांचे वापस? नाही दिले. 10,000 रुपये आहेत माझ्याकडे. मी नाही म्हणते त्याला 10चे 20 घे म्हणलं मी ऑफिसमध्ये जाऊन. तिनं म्हणली मी घेत नाही म्हणली, तुझं घर तिचं घर आम्हाला फाजील समजायचं. दोघींचं काढता का? ठीक आहे, मग आता तुमची मागणी काय आहे? आमचं घर आम्हाला द्यावं त्यांनी.